सन 1990 ते 2000च्या दरम्यान क्रिकेटर म्हणून आपल्या बालमैत्रीत त्यांनी पदार्पण करून एक प्रकारे याच न्यू इंग्लिश मीडियम स्कूल तत्कालीन नाव असलेल्या माध्यमिक विद्यालयाचे पटांगण गाजवलेले होते। असेच आज विविध क्षेत्रामध्ये कोणी पोलीस दलात आहे, कोणी सैन्य दलात आहे, कोणी सुरक्षा दलात आहेत, कोणी शिक्षक आहेत, कोणी व्यावसायिक आहेत, कोणी डॉक्टर, फार्मसी अशा उद्योग व शेतकरी व्यवसायात आपला उदरनिर्वाहाचं साधन सामून आजही आपली कला जोपासण्यासाठी गेल्या 25-30 वर्षांनंतर एकवटलेले आहेत आणि या क्षेत्रात या ठिकाणी आपल्या कुटुंबासमेत सुद्धा ते आलेले आहेत। काहींची मुलं मोठे डोक्याबरोबर झालेले आहेत, काहींचे लग्न झालेले आहेत, तरीसुद्धा ते 40 वर्षानंतर सुद्धा या क्रिकेटच्या ग्राउंडवर आपले बालमित्र यांच्या खेळण्याद्वारे एक प्रकारे विरंगुळा व भेटगाठ व्हावी म्हणून या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि ग्राउंडवर त्याच उत्साहामध्ये उतरलेले आहेत आणि यापुढे सुद्धा सामाजिक दातृत्व म्हणून अशाच प्रकारे विधायक कार्यांसाठी सुद्धा आपण क्रिकेटरमधून जसं प्रत्येक बॉलाला सामोरे जातो तसेच प्रत्येक आयुष्यातल्या सुखदुःखामध्ये सामोरे जाण्याचं चंग त्यांनी इथं बांधलेला आहे। एक मित्र म्हणून या ठिकाणी नव्हे, एक क्रिकेटर म्हणून नव्हे, तर एक गोतावळा म्हणून आज ते या ठिकाणी जमल्यामुळे एक उत्साह इथं आपल्याला ग्राउंडवर बघावयास मिळत आहेत। प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने आपलं असं निपुण कौशल्य प्रदान करून या ठिकाणी खेळण्याचा सुद्धा मनसोक्त आनंद घेण्यासाठी 25-30 वर्षानंतर आज ते ग्राउंडवर आलेले आहेत। त्यांच्या या आलेल्या यशस्वी क्रिकेटर म्हणून त्यांनी जे त्यावेळेस तत्कालीन परिस्थितीत पटांगण गाजवले होते, आजही त्याच पद्धतीने या ठिकाणी पटांगणावर येऊन आपला तो उत्साह कायम ठेवून ते आपलं वयाचं भान न ठेवता या ठिकाणी आपला एक प्रकारचा एन्जॉय करत आहेत आणि या ठिकाणी ते दाखवून देत आहेत की आम्ही सुद्धा किसी से कम नाही। व्हेरी वेल। कॅमेरामॅन प्राध्यापक यशवंत पवार, क्रिएटिव्ह न्यूज, नांदरा। व्हॉट्सॲपच्या माध्यमातून गेल्या 25-30 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर या ठिकाणी सर्व मित्रमंडळी हे तत्कालीन परिस्थितीमध्ये क्रिकेटर म्हणून होते आज आपल्या क्षेत्रामध्ये आज आपण पाहत आहोत की माजी सैनिक म्हणून पोलीस दलामध्ये सेवारत असलेले भैया भाऊ पोलीसमध्ये आहेत, त्याबरोबर प्रवीण भाऊ माजी सैनिक आहेत, त्याबरोबर या ठिकाणी तरुण मित्रमंडळी आहेत, त्याबरोबर आमचे सुखरू तात्या सुरक्षा रक्षकामध्ये मुंबईला एक चांगला अधिकारी म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी एक सुंदर असा व्हॉट्सॲप ग्रुप नेमला आणि त्यानुसार या ठिकाणी दिनेश मिस्त्री आणि याबरोबर सर्व एकवटलेले आहेत आणि याबरोबरच आमचे तत्कालीन मित्र अभय भावे हे सुद्धा या ठिकाणी येऊन त्यांनी या ठिकाणी असा विरंगुळा म्हणून एक ग्रुप स्थापन केला आणि याच्यामध्येच अनेक प्रकारचे दिलीप मास्तर आहे, शिवाप्पा आहेत, नंतर योगा आहे, योगेश बागुल आहे, ते आयुर्वेदाचार्य, ते पण सिक्युरिटी गार्डमध्ये आहेत, प्रदीप देवरे आहेत, याबरोबरच या ठिकाणी छोटू भाऊ आहेत, नंतर सुशील भाऊ आहेत, नंतर इतर पंकज सर आहेत आणि बरोबरच महेश गवादे सर आहेत। असे सर्व टीम या ठिकाणी एकवटली। याबरोबर माजी सैनिक नरेंद्र भाऊ आहेत, असे संपूर्ण टीम आणि विकास पोलीस हे सुद्धा या ठिकाणी आहेत। दिलीप मास्तर आहेत, त्यांची 4 टप्प्याची बॉलिंग खास करून विशेष करून होती, आजही त्यांनी तो आपला या ठिकाणी टीम सिलेक्शनचं कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये सुद्धा दिलीप मास्तर या सुपडू तात्याला उरून पुरून निघणारे एकमेव त्या टायमाला नोकरी व्यावसायिक आणि क्रिकेटर होते। दिलीप मास्तरांचा किस्सा त्यावेळेस सुद्धा भरलेला होता आणि आजही त्यांचा किस्सा भरलेला आहे। सुपडू तात्यांना नमवण्यासाठी क्रिकेटर म्हणून दिलीप नाना यांनी आपल्या हे केलेलं आहे, कप्तान की केलेली आहे, त्यांची टीम तयार आलेली आहे। सुपडू तात्याकडनं खपकी टीममध्ये सुद्धा विकासदादा पोलीस आहेत, नंतर आपले भैया पोलीस आहेत, त्यानंतर आपल्या पिंटू शेठ आहेत आणि मुन्ना भाऊ आहेत, यानंतर प्रवीण दादा आहेत, बाळू भाऊ आहेत आणि पंच म्हणून अंपायर म्हणून सुपडू दादा सुद्धा या ठिकाणी शिवाप्पा या ठिकाणी पंच म्हणून निर्णायक भूमिकेत आहेत। त्यांना फेकी बॉलिंग बिलकुल चालत नाही, त्यामुळे ते निर्णायक नो बॉल आणि फेकी याला रोखणारे एकमेव असे अंपायर आहेत। याबरोबर बोर्डिंगचे विद्यार्थी या ठिकाणी प्रेक्षक वर्ग या ठिकाणी सर्व विद्यार्थी बसलेले आहेत। यानंतर सुंदर असं आप्पासाहेब PS पाटील माध्यमिक विद्यालय या ठिकाणी आलेले अभय भावे त्यांचे कुटुंब याचं सहर्ष स्वागत नांदरा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे। जोरदार टाळ्या वाजवून उद्घाटन करूया। धन्यवाद। या ठिकाणी सर्व फोर्टी अबावचे खेळाडू आहेत आणि त्यांना मी सांगू इच्छितो की कोरोना काळानंतर अतिशय तब्येतीला प्रत्येकाने सांभाळायचं आहे। प्रत्येकाने आपापल्या मेडिसिन फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवून द्यायचे आहेत, कोणत्या गोळी कोणाची आहे तिथं नाव टाकून ठेवून द्यावं, जेणेकरून आमची धावपळ होणार नाही। हाय BP वाले, शुगरवाले, याबरोबर लो BP वाले यांनी आपापले मेडिसिन आपल्या फर्स्ट एड बॉक्समध्ये ठेवून घ्यावेत आणि जास्त उत्साहात येऊन प्रत्येकाने आपल्या हार्टबीट पण तपासत राहावे, शुगरवाल्यांनी शुगर लेवल चेक करत राहावी।